नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय व्यवसाय आणि वैवाहिक समस्यांचं निराकरण या विषयावर, आणि यावर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रवीण कुलकर्णी. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. महाराष्ट्राचे लाडके ज्योतिषी गेल्या 27 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सरांची 3 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अंकज्योतिषशास्त्र, रेकी एक दिव्य शक्ती, सुखी जीवनासाठी प्रभावी तोडगे. सरांचं नॅचरल पॉवर या विषयावर सखोल असं संशोधन असून त्यामध्ये त्यांनी अनेकांना ट्रेनिंग दिलंय. लोकांना मार्गदर्शन करण्याची सरांची पद्धत अगदी सहज सोपी असल्यामुळे हजारो लोकांना त्याचा फायदा झालाय. सर प्रसिद्धीसाठी फार गवगवा करत नाहीत, ही त्यांची जमेची बाजू आहे. सरांचं म्हणणं आहे, माझं नाव आहे प्रवीण कुलकर्णी, मी तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बदलून देतो. आजच्या विषयासंदर्भात तुमच्या मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही थेट आत्ता सरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-6684-3333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुमचं कार्यक्रमामध्ये. खूप महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत, व्यवसाय. खरं तर आत्ताचा जो हा सगळा काळ आहे, कोरोना पॅन्डेमिक आणि त्याच्यानंतर आत्ता हळूहळू पूर्ववत होत येणारी स्थिती, 2 गोष्टींना खूप मोठा फटका बसला आहे. एक तर नोकऱ्या आणि दुसरं उद्योग व्यवसाय. अनेक चालू असलेले उद्योग व्यवसाय बंद झाले, नोकऱ्या अनेकांच्या गेल्या. पण याच्यामधली जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अनेक नोकरदारांनी पुन्हा नोकरीकडे न वळता व्यवसायांकडे वळणं पसंत केलं आहे. अनेक नवीन व्यवसाय जन्माला आलेत. आत्ताच्या सिच्युएशनशी रिलेट या सगळ्या संदर्भात आपण काय सांगू शकाल? आणि जन्मपत्रिका, तारीख या सगळ्याची सांगड घालत आत्ता हे जे आलेलं 2021 वर्ष आहे ते व्यवसायांशी कसं असणार? नक्कीच खूप छान प्रश्न विचारला आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना, सर्व देशवासियांना, महाराष्ट्रीयन आपल्या मराठी जनतेला आणि साम टी व्हीच्या संपूर्ण टीमला 26 जानेवारीच्या मनापासून शुभेच्छा. आपण देशभक्त आहोतच आणि आपण जेव्हा व्यवसाय करायला लागतो तेव्हा ही देशभक्ती प्रखरतेनं पुढे येते. हे माहिती आहे का तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर तुमच्या कुंडलीमध्ये काही ग्रह अशा असतात की तुम्हाला व्यवसाय करायला उत्सुकता देतात किंवा व्यवसाय करायला सपोर्ट करतात. आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे आता सध्याची जी परिस्थिती आहे हळूहळू पूर्वपदावर येते आहे असं म्हणाले ते. माझं म्हणणं वेगळं आहे. माझं म्हणणं असं आहे की जेव्हा असे काही घटना घडतात तेव्हा जग बदलत असतं आणि हे बदल आपल्याला स्वीकारता जर आले तर आपण त्यांना कॅश करू शकतो. महत्त्वाची गोष्ट काय आहे तर तुमच्या आजूबाजूला जे काही घडतं आहे त्याचा स्टडी करायचा आहे, चांगला व्यवस्थित स्टडी करायचा आहे आणि आत्ता काय गरज आहे समाजाला ह्याच्यात जर तुम्ही प्रयत्न केला, ह्याच्यात जर काहीतरी करायचं ठरवलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की व्यवसाय कुणी करावेत हा प्रश्न विचारण्यापेक्षा मी का नाही हा प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारलात ना तर तुमच्या कुंडलीत मी नक्की शोधून देईन की हा ग्रह तुम्हाला व्यवसायात मदत करू शकतो. आणि त्या ग्रहाचा जर आपण सपोर्ट घेतला, जन्मतारीख तुमची असते अंकशास्त्राप्रमाणे आणि त्या अंकशास्त्राप्रमाणे कुठला व्यवसाय तुम्ही करू शकता हेही आपण शोधू शकतो. महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत तर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे की नाही. सर आत्ता म्हणाले की अनेक लोक आता व्यवसायात उतरायला लागलेले आहेत कारण जॉब मिळत नाही म्हणून हे करायचं, मला हे पटत नाही, सोडा आणि करा असं जर मी म्हणालो तर हेच जास्त महत्त्वाचं आहे की तुम्ही पॅशनेटली एखादी जर गोष्ट करायचं ठरवलीत तर मी असं म्हणेन की कुंडली बाजूला ठेवा, अंकशास्त्र बाजूला ठेवा, रेकी बाजूला ठेवा, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, तुम्ही पेटून उठा, तुम्हाला 101% व्यवसायात यश मिळेल. अनेक वेळेला सर असं होतं की जेव्हा व्यवसायात किंवा आपण जे काही चरितार्थ चालवण्यासाठी म्हणून जे काही करत असतो त्यामध्ये अडचणी यायला लागल्यानंतर, समस्या यायला लागल्यानंतर लोक मार्गदर्शनाची अपेक्षा करतात. कन्सल्टंटकडे जातात, ज्योतिषांकडे जातात, पत्रिका बघतात, ग्रहताऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या शोधून काढायचा प्रयत्न करतात. मात्र हेच जे काम आहे हे जर सुरुवातीला झालं अगदी तर ते किती योग्य असतं आणि ते केव्हा करायला पाहिजे शास्त्राच्या माध्यमातून काय सांगा? नक्कीच. आता ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही व्यवसाय करायचा विचार करायला लागल्यावर सगळ्यात पहिल्यांदा माझ्यासारख्या कन्सल्टंटला येऊन जर भेटलात तर तुम्हाला कुठले कुठले व्यवसाय करावेत ह्याचे ऑप्शन्स मिळतील. एक. दुसरं, कधी सुरू करावेत ह्याच्या काही डेट्स किंवा टाईम मिळेल. आणि तिसरं महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की
तुम्ही कुठला व्यवसाय करताना किती भांडवल त्याच्यात लावलं पाहिजे, कुठल्या प्रकारचं लावलं पाहिजे, कारण मेंटल भांडवल असतं, फिजिकल भांडवल असतं आणि पैसे हाही एक प्रकार असतो. सगळ्यात शेवटची वस्तू आहे पैसा. कुठलाही बिझनेस करण्यासाठी पैसा हा सगळ्यात शेवटची गोष्ट आहे. आधी तुम्ही मेंटली आणि फिजिकली हे करण्याला तयार झाला पाहिजेत. हे आपल्याला कुंडलीतून अंकशास्त्रातून नक्की कळतं. पण तुम्ही म्हणालात तसं सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती माझ्यासारख्या कन्सल्टंटला येऊन भेटायचं, हे प्रश्न विचारायचे, हवे ते प्रश्न विचारायचे आणि त्यातून जे काही मार्गदर्शन मिळेल त्याचा उपयोग तुमच्या व्यवसायासाठी करायचा, हे जास्त चांगलं ठरणार आहे. सर, तुम्ही रेकी तज्ज्ञ पण आहात. अनेक ठिकाणी तुम्ही रेकीचे क्लासेस पण घेत असता. रेकी हा प्रकार तुम्ही लोकांना शिकवता. रेकी ही एक साधना आहे. रेकी केल्यामुळं किंवा रेकीचे क्लासेस केल्यामुळं, रेकी शिकून घेतल्यामुळं, आत्मसात करून घेतल्यामुळं त्याचा व्यवसायाला फायदा होऊ शकतो का? 100% होणारच. महत्त्वाचं काय आहे तर तुमच्यात काही बॅरिकेड्स असतात. म्हणजे मी जसं आत्ता म्हणालो की व्यवसाय कुणी करावेत, मराठी माणसाने करावेत का, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण काय देतो ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. मी मराठी माणसाला नावं ठेवण्यासाठी इथे बसलेलो नाही आहे, पण मोटिवेट करण्यासाठी नक्की बसलेलो आहे. महत्त्वाची गोष्ट काय आहे तर रेकी ज्या वेळेला तुम्ही शिकता त्यावेळेला त्यात एक मोटिवेशन आहे. साधना जसजशी आपण करतो, रेकी शिकल्यानंतर एक विशेष प्रकारची साधना असते. आपल्या शरीरामध्ये नॅचरली क्युअर होण्याची पॉवर आहे. तसंच आपल्या मनामध्ये रिस्क घेण्याची सुद्धा पॉवर आहे. धोके आपण आत्तापर्यंत पत्करलेत. परीक्षा दिली, 10वीची परीक्षा दिली, 12वीची परीक्षा दिली, ग्रॅज्युएशन केलं, डबल ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, अशा अनेक गोष्टी आपण करतो. वकिली करतो, डॉक्टर होतो, अशा अनेक गोष्टी आपण करतो. ह्याच्यात कुठे तुम्ही रिस्क घेतली नाही का हो? जर तुमच्यात रिस्क घेण्याची, धोका पत्करण्याची पॉवर आहे तर ती कुठे कुठे वापरली जाते? एक. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं संतुलन, म्हणजेच बॅलन्सेस. सगळ्यात पहिला बॅलन्स आहे माइंड बॅलन्स, दुसरा बॅलन्स आहे बॉडी बॅलन्स म्हणजे शरीराचा संतुलन, तिसरा बॅलन्स आहे भावनांचा बॅलन्स आणि चौथा आहे अध्यात्माचा बॅलन्स. अध्यात्माच्या बॅलन्समध्ये आपण सगळ्यात शेवटी येऊ, पण ह्या तिन्ही बॅलन्समध्ये सुरुवातीच्या आपल्याला काय लागतं तर मन स्ट्रॉंग असावं लागतं. मन स्ट्रॉंग असणं म्हणजे काय, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याचं मन स्ट्रॉंग आहे तो व्यक्ती हव्या त्या परिस्थितीत किंवा प्राप्त परिस्थितीत किंवा आलेल्या संकटात किंवा आलेल्या चांगल्या परिस्थितीमध्ये आत्ता ह्या परिस्थितीचा उपयोग कसा केला पाहिजे. म्हणजे पाय घसरून पडलो आपण नदीत तर मी आंघोळ करतोय म्हणता आलं पाहिजे. ह्या पद्धतीने ज्याला त्या परिस्थितीचा फायदा उचलता येतो त्याला आपण असं म्हणतो की त्याचं माइंड स्ट्रॉंग आहे. एक. दुसरं, आपण चिंता, काळजी, भीती ह्याच्यात खूप अडकलेलो असतो. चिंता करायची म्हणजे काय करायचं? कोणी शिकवलं आहे आजपर्यंत? नाही. जसं लोक करतात तसं आपण करतो. डोक्याला हात लावून बसतो. विचार तेच ते येतात, चुकीचे विचार येतात, वाईट विचार येतात. आपल्याला त्रास दिलेल्या विचारांनी आपल्याला जास्त त्रास होतो. एकदा आपण ते जीवन जगलेलो असतो, कुणीतरी आपला अपमान केलेला असतो, कुठेतरी आपल्याला अपयश आलेलं असतं. परत परत चिंता करायची म्हणजे तेच ते आयुष्य पुन्हा पुन्हा जगायचं. हे का करायचं? ह्या सगळ्यावर मुक्ती जर मिळवायची असेल तर रेकीचा कोर्स करा. बिझनेसमध्ये ह्याचा खूप चांगला उपयोग होतो, कारण बिझनेस हा 24 तासाचा माइंडसेट आहे. बिझनेस हा 8 तास करून चालत नाही. बिझनेस हा 8 तास तुम्ही जरी तुमच्या सेंटरवर बसत असला तरीही पुढचे 16 तास तुम्ही बिझनेस करत असता. सतत तुमच्या डोक्यात तो पाहिजे, सतत तुमच्या फिजिक्समध्ये तो पाहिजे. ह्या सगळ्यामध्ये तो असेल तरच बिझनेस होतो आणि रेकी ह्यासाठी खूप चांगला सपोर्ट करते. सर, तुम्ही बिझनेस कन्सल्टंट आहात. अनेक वेळेला आपल्याला असं बघायला मिळतं की व्यवसाय करण्याची इच्छा असते किंवा तशा संदर्भातली आर्थिक तरतूद पण अनेक लोकांकडे असते की माझ्याकडे पैसे आहेत, मी व्यवसाय करू शकतो, मला व्यवसाय करायचा आहे, पण करू काय हे अनेक वेळेला कळत नाही. मग अशा सिच्युएशनमध्ये अशा लोकांनी किंवा अशा इच्छुक व्यावसायिकांनी काय करायला हवं? सगळ्यात महत्त्वाची तर गोष्ट अशी आहे की आपल्या कॅपॅसिटीज कितीत हा अजिबात प्रश्न विचारू नये. कारण तुम्ही लहान होता 2-3 वर्षाचे तेव्हाच्या तुमच्या कॅपॅसिटीज आजच्या कॅपॅसिटीज ह्याच्यात काही फरक पडला आहे की नाही? 100% खूप फरक पडलेला आहे. म्हणजे कॅपॅसिटीज वाढवता येतात. पण महत्त्वाची गोष्ट काय आहे तर मला कुठला व्यवसाय जमेल हा प्रश्न स्वतःला न विचारता आमच्यासारख्यांना येऊन विचारावा. तुमची हिस्ट्री चेक करून, तुमची कुंडली चेक करून, तुमच्या अंकशास्त्राप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टींचा एक व्यवस्थित असा सल्ला दिला जातो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर व्यवसाय करताना इझी मनी ज्या व्यवसायात मिळू शकतं अशा व्यवसायात जर तुम्ही उतरलात तर तुम्हाला गधा मेहनत न करता सुद्धा पैसे चांगले मिळवता येतात. आणि माझ्याकडे असे 3-4 बिझनेसेस आहेत. तुम्ही जर प्रत्यक्ष येऊन मला भेटलात
तर हे फ्री सल्ला आहे. बिझनेस काय करावा ह्याचा तुम्ही जर मला प्रत्यक्ष येऊन भेटलात ठाणे, पुणे, दादर ह्या तिन्ही ठिकाणी मी हा सल्ला व्यवस्थित देतो. तुम्ही जर मला येऊन भेटलात तर हा सल्ला इतका चांगला मिळेल तुम्हाला की इझी मनीचे बिझनेस कुठले कुठले आहेत आणि हे बिझनेस महत्त्वाचं म्हणजे लाईफ टाईम, तुमचं लाईफ नाही ग्लोबचं लाईफ टाईम चालणारे आहेत. हे सुद्धा मी संशोधन केलेलं आहे. आणि मी नॅचरल थेरपीज जर देतोच, पण नॅचरल थेरपी म्हणजे काय तर नॅचरली लोकांना काय काय उपलब्ध झालं पाहिजे, काय गरज आहे माणसाची किंवा जगाची, हे सुद्धा आपण ठरवू शकतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला मी नक्की चांगला सल्ला देऊ शकतो. नक्की सर, आपली जी उत्पादनं आहेत, यशराज हे आपलं ब्रँड आहे आणि या ब्रँडच्या अनुषंगानं आपण खूप सारी उत्पादनं तयार केलेली आहेत जी आत्ता बाजारामध्ये आहेत. पण मी थोडासा वेगळा प्रश्न विचारणार आहे. ही सगळी उत्पादनं जी आहेत ती व्यावसायिकांनी कशा पद्धतीनं वापरली तर त्याचा फायदा होऊ शकेल? घरगुती लोक किंवा घरामध्ये तर ते वापरले जातातच, पण ह्या उत्पादनांचा आणि व्यावसायिकांची कशी सांगड आहे आणि त्याचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो? नक्कीच. ह्याच्यात महत्त्वाचं काय आहे तर तुमचं दुकान असेल तर तुम्ही दुकानात हे प्रॉडक्ट ठेवू शकता आणि अनेकांना त्याचं इंट्रोड्यूस करून विकू शकता. त्याच्यात साधारणतः 30% प्रॉफिट आहे. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या दुकानातसुद्धा हे प्रॉडक्ट वापरू शकता. काही गोष्टी अशा असतात की ऑथेंटिक प्रॉडक्ट जे असतात म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवताच येतो अशा पद्धतीच्या लोकांकडून बनलेले जे प्रॉडक्ट असतात त्यांच्यात कदाचित वेळ लागत असेल त्यांचा विक्री वाढण्यासाठी, पण तुम्ही जर त्याच्यात जास्त इंटरेस्ट घेतला तर तुम्हाला 100% ह्याच्यातून चांगले प्रॉफिट्स मिळू शकतात. हे एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही फिरते विक्रेते आहात. तुम्हाला असा एखादा बिझनेस करायचा आहे, तुमच्याकडे दुकान नाही आहे, तुमच्याकडे जागा नाही आहे, तुमच्याकडे स्टाफ नाही आहे, तुमच्याकडे काहीही नाही आहे. अशा वेळेलासुद्धा हा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता. ह्याच्यातले आमच्याकडून प्रॉडक्ट्स घ्यायचे आहेत. बाजारात तुमच्या ओळखी असेल त्या एरियात, ओळखी नसतील तिकडे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही हे प्रॉडक्ट विकू शकता तिथे ते प्रॉडक्ट विकून त्याच्यातून प्रॉफिट मिळवू शकता. खूप चांगला प्रॉफिट ह्याच्यातून मिळू शकतो. राहिलेले प्रॉडक्ट आम्ही परत घेतो असं सुद्धा ह्याच्यात सपोर्ट केला जातो. ह्या सगळ्या प्रॉडक्टचा एक विशेष असा फायदा आहे सगळ्यांसाठीच, तो असा की तुम्ही विकू पण शकता आणि स्वतःसाठी सुद्धा वापरू शकता. म्हणजे काय तर यशराज धूप तुमच्या दुकानात, घरात दोन्हीकडे लावला तर वास्तू ऊर्जा चांगल्या होतात, दुकानातल्याही ऊर्जा चांगल्या होतात आणि बेस्ट एनर्जी तयार होऊन तुम्हाला त्याच्यातले स्वतःचे प्रॉफिट्स वाढतातच, पण दुसऱ्यांनासुद्धा कल्याण त्याच्यातून होऊ शकतं. ह्या पद्धतीने ह्याच्यात छान असा विचार मांडलेला आहे. निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन आत्ताच्या काळाच्या अनुषंगानं. आत्ता हा जो सगळा काळ आहे हा सगळ्यांसाठी क्रुशल काळ आहे आणि याच्यातून जर पुढे जायचं असेल किंवा जे आपलं भवितव्य आहे हे भवितव्य चांगलं घडवायचं असेल तर एकतर मार्गदर्शनाची आवश्यकता असते. नेमकं काय करावं, आत्ता नेमकं काय करावं, या सिच्युएशनमधून बाहेर पडून आपलं जे काही पुढचं आयुष्य आहे ते जर स्थिरस्थावर हवं असेल तर काय करावं, यासाठी या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. सरांचं मार्गदर्शन तुम्हाला कधीही मिळू शकतं. आत्ता TV स्क्रीनवरती जे नंबर आहेत या नंबरवर तुम्ही कधीही संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खूप महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करतोय, व्यवसायाशी निगडीत आणि कशा पद्धतीनं आता या पुढच्या काळामध्ये हे व्यवसाय आपल्याला उभे करता येऊ शकतात किंवा आत्ता जी काही व्यवसायांची स्थिती आहे ती कशा पद्धतीनं आपल्याला सुधारू शकते या संदर्भात आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर प्रवीण कुलकर्णी आपल्याला मार्गदर्शन करतायत. पुढे जायच्या कार्यक्रमात मात्र त्याआधी सुरेखा साळुंखे यांचा फोन येतोय कोल्हापूरवरून. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सुरेखा, काय समस्या आपली? हा, माझा मुलगा आहे. हां, तो त्याची जन्मतारीख आहे 19/8/97. 19/8/97. हा, ओके. जन्म वेळ पहाटे 2:08 2:10 दुपारी. नाही नाही, पहाटे 19च्या पहाटे 2:08. 2:08. ओके ओके. हा, आणि जन्म ठिकाण काय आहे? कोल्हापूर. जन्म ठिकाण जन्म ठिकाण ठाणे. सांगली. सांगली. ठाणे ठाणे. सांगली. ओके ओके. नाही नाही, ठाणे. हां, जन्म ठिकाण ठाणे. पारनेर. ठाणे ठाणे. 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 हा, ओके. काय आहे तुमचा प्रश्न? मुलगा माझा इंजिनिअरिंग पूर्ण झाले आणि स्पर्धा परीक्षा करायला लागले. स्पर्धा परीक्षेला पण बसतोय? बसतोय आता. आता शिक्षण काय घेतोय तो? त्याचं इंजिनिअरिंग
पूर्ण झाली, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. केमिकल इंजिनिअरिंग केलंय. मेकॅनिकल. ओके, मेकॅनिकल काय सांगता येईल? नक्कीच ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना 19 ह्या जन्मतारखेचा जर विचार करायचा ठरवला तर सरकारी नोकरी, उच्च पदाची सरकारी नोकरी ही मिळू शकते. आत्तापासून स्पर्धा परीक्षांचा सराव हा गरजेचा आहे, पण ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्याशिवाय, इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्याशिवाय ह्या परीक्षा देतानासुद्धा असा विचार करावा की इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्याशिवाय आपल्याला जॉब करायचा नाही आहे, कारण उच्च पदावर जाणारी ही व्यक्ती आहे. म्हणून स्पर्धा परीक्षेचा सराव म्हणून आत्ता करावा, पण इंजिनिअरिंगला आधी महत्त्व द्यावं. कुठलंही इंजिनिअरिंग असू दे, तुम्ही तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आहात, तेव्हा आत्ता इथून पुढे प्रोडक्शनसाठी सरकारसुद्धा महत्त्व देणार आहे आणि भारतात प्रोडक्शन इंजिनियर्स किंवा मेकॅनिकल इंजिनियर्स यांची जास्त गरज पडणार आहे पूर्वीपेक्षा पुढच्या काळामध्ये. तर त्यासाठी तुम्ही स्पर्धा परीक्षा तर द्याच, पण मी असं म्हणणार आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाच्या काही परीक्षा असतील त्याच क्षेत्रातल्या, तर त्यासुद्धा द्या, कारण तुमचा मुलगा परदेशातसुद्धा जाऊ शकतो जॉबसाठी. निश्चितपणानं सर, मी आत्ता यालाच थोडंसं पुढे घेतोय. आत्ता अनेक वेळेला असं होतं ना की शिक्षण एका क्षेत्रामध्ये, नोकरी एका क्षेत्रामध्ये, किंवा असं काहीतरी इनबॅलन्स अनेक वेळेला आपण पाहायला मिळतो. म्हणजे शिक्षण घेतलं जातं, पण मग त्यानंतर कळतं की अरे मला ह्याच्यात आवडच नाही आहे, किंवा मला ह्याच्यातून समाधान मिळत नाही आहे, किंवा ह्याच्यातून मला नीट अर्निंग पण होत नाही आहे. अशा वेळेला विद्यार्थ्यांनी जे आपलं आयुष्य आहे ते आता प्लॅन करण्याची आवश्यकता आहे 100% पुढच्या truth. दृष्टिकोनातून. तर त्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल? हे तर माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की तुमच्या आयुष्याला तुम्ही प्लॅन किती करता का नाही आणि का करत नाही. आपल्याकडे ह्या दृष्टीने जर विचार केला तर एक जीवनशैली मिळालेली आहे आणि मिळेल ते शिक्षण घ्यायचं, मिळेल तो जॉब करायचा, मिळेल तसं जीवन जगायचं. हे आपण जे करत असतो ना, त्याच्या बाबतीत माझं म्हणणं वेगळं आहे. माझं म्हणणं असं आहे की माझ्या नॅचरल पॉवरच्या संशोधनामध्ये मला हे आढळलेलं आहे, सगळ्यांनाच माहिती असलेली गोष्ट आहे, पण मी प्रकर्षानं जाणून देतो ती अशी की तुम्ही स्वतंत्र युनिट म्हणून जन्माला आलेले आहात. तुम्ही दुसऱ्यांची कॉपी कशी काय करू शकता? तुमच्यात स्वतःमध्ये काहीतरी वेगळेपण आहे आणि हे सिद्ध करण्याची संधी आयुष्य तुम्हाला परत देत असतं. जेव्हा तुम्ही 10वी पास होता, ठीक आहे, आजकाल 12वी पाससुद्धा आपण म्हणूया, 12वी पास होता तेव्हा तुम्हाला माहिती आहे का की संधी किती आहेत जगामध्ये? नाही ना. कुणी डॉक्टर होतो, कुणी इंजिनियर होतो, इंजिनियरमधल्या 4-5 फॅकल्टीज, कुणी कम्प्युटरकडे जातो, एवढंच. असं कसं चालेल? कॉमर्स, आर्ट्स, सायन्स आणखी काही आहे की नाही ह्याचा शोधच आपण घ्यायला तयार नाही आहे. अशा इतक्या पॅथीज आहेत, इतक्या वेज आहेत की तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. पण महत्त्वाचं काय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजेच सर म्हणाले तसं तुमच्या आयुष्याचा प्लॅन तुम्ही ठरवला पाहिजे की मला ह्या वर्षी ग्रॅज्युएट व्हायचं आहे किंवा ह्या वर्षी मला हे शिक्षण घ्यायचं आहे, त्या शिक्षणाचा फायदा मला करून घ्यायचा आहे, त्यासाठीच मला ते शिकायचं आहे. अनेक डॉक्टर्स बघतो आपण, ॲक्टर होतात. डॉक्टर आणि ॲक्टर जरी शेवटचे दोन्ही शब्द एकत्र मिळत असले तरीही डॉक्टरनी काय करायचं आणि ॲक्टरनी काय करायचं हे आपण पहिल्यापासून माहिती आहे आपल्याला. पण आपण बघतो की एक डॉक्टर झाला आणि त्यांनी नंतर ॲक्टर व्हायला सुरुवात केली. मला त्यांना नावं ठेवण्याची अजिबात इच्छा नाही आहे, पण महत्त्वाचा पिन पॉईंट करण्याची जी गोष्ट आहे ती अशी की आणखीन एक कुणीतरी डॉक्टर झाला असता आणि तो समाजासाठी उपयोगात आला असता ना. तुम्हाला ॲक्टरच व्हायचं तर जायचं ना फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये. माझा उद्देश हा आहे. महत्त्वाचं काय आहे तर तुमच्या आयुष्याचं गोल सेट करणं हे तुमच्या हातात आहे आणि त्याप्रमाणे प्लॅन करणं हे पण आपल्या हातात आहे. माझ्या रेकीच्या कोर्समध्ये हेच सगळं शिकवलं जातं. प्लॅन करायचं असतं आयुष्याला. आयुष्य किती राहिलं हे महत्त्वाचं नाही. माझा प्रोग्राम आपण बघताय तेव्हा कुणी 10 वर्षाचे असतील, कुणी 15 वर्षाचे असतील, कुणी 50 वर्षाचे असतील, कुणी 60 वर्षाचे असतील, अगदी कुणी 70 वर्षाचे सुद्धा असतील. आता 70 वर्षाचा माणूस झाला म्हणजे आयुष्य शिल्लक राहिलं नाही, हा जो गैरसमज आहे ना हा आधी काढला पाहिजे. शिल्लक माझ्या हातात आयुष्य पुढचं 2 तास आहे कदाचित, त्याच्यातही मी काहीतरी करून जाईन. माईक टायसन नावाचा एक सायकलपटू होता, त्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं 6च महिने तुझ्या हातात आहेत. आता ह्या 6 महिन्यात त्यानं काय केलं तर विश्वविक्रम केले अनेक. आणि हे विश्वविक्रम करून झाल्यानंतर त्यानं पुन्हा एक BBC नावाच्या चॅनलला एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीचे सुद्धा प्रचंड प्रमाणात पैसे कमवले. प्रश्न पैसे कमवण्याचा नाही आहे, प्रश्न हायलाईट होण्याचा आहे. आणि तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे आणि ते तुमच्या हातातच राहू दिलं पाहिजे, दुसऱ्या कुणीतरी कंट्रोल केलं नाही पाहिजे. ह्यासाठी तुम्ही काय करता तर ह्यासाठी व्यवसाय ही संकल्पना सगळ्यात उत्तम आहे. नक्की सर, आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. ज्यांना हा कार्यक्रम बघितल्यानंतर किंवा ज्यांना
जे तुमचे ऑलरेडी सगळे क्लायंट्स आहेत त्यांना जर तुम्हाला भेटायचं आहे आत्ता, तर ते कशा पद्धतीने तुम्हाला भेटू शकतात, कुठे कुठे कधी कधी तुमची उपस्थिती असते, काय सांग? फोन करून तर तुम्ही चौकशी करू शकताच, पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर दादरला मी दर शनिवारी आपल्याला भेटू शकतो, ठाण्याला दर गुरुवारी मी भेटू शकतो आणि पुण्यात सोमवार आणि शुक्रवार भेटतो. त्याच्यानंतर प्रत्येक आठवड्यात काही दिवस असे राखून ठेवलेले आहेत की तुम्ही मला वास्तू व्हिजिटसाठी बोलवू शकता आणि तुमच्या घरी येऊन मी 2 पत्रिका बघून, म्हणजे जे यजमान असतील किंवा ज्यांच्यावर अवलंबून घर असेल अशा लोकांच्या 2 पत्रिका बघून, संपूर्ण घराचं वास्तुशास्त्र बघून भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे उपाय पण देतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर मी स्वतः येतो तिथं, एक वेगळं मार्गदर्शन आणि एक वेगळ्या ऊर्जाची निर्मिती ही सुद्धा त्याच्यातून आपल्याला बघायला मिळणार आहे. निश्चितपणानं सर, कार्यक्रमात अंतिम टप्प्यामध्ये जसं मी म्हटलं, जाता जाता व्यवसायाच्या अनुषंगानं आपल्या प्रेक्षकांना काय मार्गदर्शन करा? खूप काही आहे सांगायला. माझे ओठ शिवशिवत असतात बोलायचं म्हटल्यावर. मी मेंटर आहे, मोटिवेशनल लेक्चरर आहे. तुम्ही येऊ शकता, हे सगळं माझ्याकडून घेऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर व्यवसाय असा करा की ज्याच्यात तुम्हाला मागे फिरायला लागणार नाही, किंवा होरायझन किती आहे त्याचं, किती लोकांबरोबर तुम्ही त्याचा व्यवसाय करू शकता. तर आत्ता सध्या मी एका व्यवसायाचं तुम्हाला थोडक्यात सांगतो की पाणी, आपण जे पाणी पितो ना ते पाणी कॉर्पोरेशन देतं, महानगरपालिका देतात, सरकार देतं. ह्या पाण्याचा TDS, pH किंवा ORP म्हणजे काय तर त्या पाण्यामध्ये आपल्या शरीराची झीज भरून काढण्याची पॉवर किती आहे ह्याचा जर विचार आपण केला तर हे पाणी कुठेच काम करत नाही. माझ्याकडे एक असा व्यवसाय आहे की ज्याचं पाणी तुम्हाला बेस्ट ORP देतं, बेस्ट अल्कलाईन होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पाणी पातळ आहे, म्हणजे पचण्यासाठी खूप सोपं आहे, खूप पचण्यासाठी खूप चांगलं आहे. ORP ज्याचा चांगला असतो ते पाणी ॲक्टिव्ह हायड्रोजन असलेलं असतं. अल्कलाईन जे पाणी असतं ते आपले टिश्यूज मजबूत करतं. ह्या सगळ्यांचा जर विचार करायचा असेल आणि हा व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर प्रत्येकाची ही गरज आहे. कोणाला पाणी नको आहे? पाणी प्रत्येकाला हवं आहे. आणि असं आरोग्यपूर्ण जर पाणी तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही ह्या व्यवसायात प्रचंड प्रमाणात प्रगती करू शकता. निश्चितपणानं खूप छान असं मार्गदर्शन व्यवसायाच्या अनुषंगानं आणि आजच्या खूप महत्त्वाच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना मिळालं आहे. सरांचं हे प्रत्यक्ष मार्गदर्शन देखील तुम्हाला मिळू शकतं. त्याकरता तुम्हाला सरांना संपर्क करावा लागेल. आत्ता TV स्क्रीनवरती जे नंबर्स आहेत या नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.